नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं ग्रीन गोल्ड ॲग्री आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आमच्याकडं आता बीज पाऊस जो आहे हा सुरू झाला आहे। तुम्ही पाहू शकता की थोडाफार पाऊस जो आहे हा पडतोय आणि हा पाऊस जो आहे हा कोणत्याच पिकासाठी एकदम उत्कृष्ट असा मानला जात नाही आहे। कारण हा बीज पाऊस याच्यामध्ये ना उष्णता मिळते, ना खूप चांगला पाऊस पडतोय, ना सनलाईट मिळतोय ज्याच्यामुळे प्रकाश संश्लेषण क्रिया चांगली होते, काहीच नाही। त्याच्यामुळे हा पाऊस जो आहे हा पिकांना अतिशय चांगला असं म्हणताच येत नाही। तर आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की नक्की अशा या वातावरणामध्ये आपल्याला कोणती पिकं करायला पाहिजेत ज्याच्यामधून आपल्याला चांगला फायदा होऊ शकतो। आणि पुढच्या दृष्टीने सुद्धा मी काही पिकं सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आणि जे शेतकरी आपल्या ग्रीन गोल्ड ॲग्री चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, सोबत नोटिफिकेशन बेल ऑन करा, म्हणजे आलेलं प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल। मित्रांनो, आपल्या याच्यामध्ये सगळ्यात पहिलं पीक आहे ते आहे कोथिंबीर। पण कोथिंबीर लगेच लागवड करा असं नाही आहे। कोथिंबीर लागवड करताना टप्पा आपल्याला पकडायचा आहे। साधारणतः 15 ऑगस्ट रोजी आपल्याला पहिला टप्पा टाकायचा आहे, दुसरा जो आहे साधारण 25 ऑगस्ट, तिसरा जो आहे 5 सप्टेंबर आणि चौथा जर तुम्ही करत असाल तर साधारणतः 15 सप्टेंबर। याच्यामध्ये तुमचे जवळजवळ 2 ते 3 लॉट अतिशय चांगल्या रेटमध्ये सापडतील। कारण आता इथून पुढचा जो कालावधी आहे हा अतिशय महत्त्वाचा आहे। ज्या ठिकाणी खूप जास्त पाऊस पडतो त्या ठिकाणी कसलंही उत्पादन मिळणार नाही। त्याच्यामुळे ज्यांच्याकडं पावसाची उघड आहे अशा शेतकऱ्यांनी याचा फायदा नक्की करून घ्या। मार्केट किती मिळेल अपेक्षा सांगता येत नाही, परंतु 100% तुमचे जर 3-4 लॉटमध्ये जर प्लॉट असेल तर एक का होईना प्लॉट हा तुम्हाला चांगला साधणार आहे। आणि हा दरवर्षी साधतो, असं काही नाही की फक्त याच वर्षी साधतोय। तुम्ही जर चांगलं एक अभ्यास जर केला 2-3 वर्षापासूनचा किंवा 5 वर्षापासून किंवा 10 वर्षापर्यंतचाही करा, रिॲलिटी तीच आहे की हा जो पिरियड आहे इथून पुढचा हा पिरियड कोथिंबीर शेतकऱ्यांसाठी अतिशय फायद्याचा ठरलेला असतो। किती प्रयत्न केले तर वातावरणाच्या पुढे आपल्याला जाता येत नाही, त्यामुळे तुम्ही त्याचा फायदा निश्चित करून घ्या। दुसरं पीक आहे डांगर। आपलं याच प्लॉटमध्ये डांगर होतं, जे मी तुम्हाला मागे दाखवलं होतं की डांगर काढल्यानंतर आपण परत कापसाची लागवड केली आहे। लागवडसुद्धा आता लागवड होऊन अजून महिना पण झालेला नाही आहे, परंतु तुम्ही पाहू शकता की ज्या ठिकाणी बियाणं पडलेलं होतं त्या ठिकाणी डांगराचे वेल आता उगत आहेत। म्हणजे अशी परिस्थिती आहे, म्हणजे किती जरी आपण काढलं किंवा नाही जरी काढलं तरी डांगर उगतंय। आणि हे जे वातावरण आहे हे डांगर पिकासाठी पोषक असतं। प्रॉब्लेम फक्त एवढाच आहे की सेटिंग जी आहे ही व्यवस्थित होणार नाही किंवा जास्त सेटिंग लागणार नाही। पण पीक तुम्ही 100% घेऊ शकता, रेटही चांगला मिळेल, साधारण 7 ते 10 रुपयापर्यंत आपल्याला रेट पाहायला मिळेल। त्यामुळे डांगर पिकाची लागवड 100% करा आणि त्याच्यातूनही चांगला फायदा तुम्हाला मिळू शकतो। साधारण कोणती जरी व्हरायटी केली तरी कमीत कमी 15 टन डांगर आपल्याला मिळणं अपेक्षित आहे, त्यामुळे तुम्ही तो करू शकता। तिसरं जे पीक आहे हे आहे बारटोक वांग। बारटोक वांग असं आहे की जे वजन देणारं पीक आहे आणि मागणी अतिशय चांगली आहे, रेट पण खूप चांगले आहेत। आत्ता पण 30 रुपये 35 रुपये चालू आहे। आणि याला जे मार्केट आहे साधारण पुणे, वाशी मार्केट, सुरत मार्केट हे अतिशय चांगले चालतात। मागणी असल्यामुळं रेट जरी थोडाफार कमी मिळाला पण वजन मिळतं आणि वजनामुळं रेटची जी रिकव्हरी आहे ती चांगली बसते। साधारण एकरी जर आपण हिशोब केला तर एक साधारणतः 25 टन आरामात निघून जातं। त्यामुळं तुम्ही फक्त टनेजकडे लक्ष द्या, जास्त खर्च ठेवू नका। लागवड जी आहे जर तुम्हाला गॅलन करायची असेल, म्हणजे बारटोक करायची असेल तर असं 7 फुटी बेड ठेवायचा आणि साधारणतः कमीत कमी 3 फुटाचं अंतर ठेवायचं। कमीत कमी 3 फूट एवढं जरी अंतर ठेवलं तरी अतिशय सुटसुटीत झाड वाढतं, फळ चांगलं येतं, साईज चांगली होते। फक्त नियोजन व्यवस्थित करा। हे 3 पिकं सध्या मी तुम्हाला टॉपमध्ये सांगेल। चौथं आणि 5वं जे पीक आहे तर याच्यामध्ये कारली आहे आणि दोडका आहे। दोन्हीही पिकं लोकल मार्केटला जी जास्त चालतात तीच करा, त्याच्या व्यतिरिक्त करू नका। त्यानंतर 6वं जे पीक आहे हे आहे काकडी। आणि काकडीसुद्धा वजनाचंच पीक मी तुम्हाला परत सांगतो आहे, कारण बाकीची जी पिकं आहेत ही तुम्हाला कंटिन्युअसली एवढे पैसे देणार नाही आहेत। त्यामुळं इथं आपल्याला रेटपेक्षा क्वांटिटीकडे लक्ष देणं गरजेचं आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही भोपळा, डांगर, दोडकं, कारलं हे पिकं तुम्ही त्याच्यावर जास्त फोकस करा, कारण ही तुम्हाला वजन देऊन जातात, मेंटेनन्स कमी आहे। स्प्रेसुद्धा तुम्ही ताकंडीवर पूर्ण नियोजन करू शकता। ताकंडीचं नियोजनाचे शॉर्ट व्हिडिओसुद्धा तुम्हाला यूट्यूबवर मिळतील, इंस्टाग्रामवर मिळतील, फेसबुकवर मिळतील। सगळे व्हिडिओ आता शॉर्ट व्हिडिओमध्ये सुरू होत आहे, त्यामुळे तुम्हाला जे पण माहिती पाहिजे ती माहिती तुम्हाला आता शॉर्टमध्ये पण मिळणार आहे। त्यामुळे शॉर्टसुद्धा फॉलो करत चला, जेणेकरून तुम्हाला सगळ्या पिकांची माहिती मिळेल। बाकी हेच 6 पिकं सध्या आपल्या रडारवर, इतर पिकं नाही। कोथिंबीर करताना फक्त लक्षात घ्या, वन टाईम कोणीही लागवड करू नका, नाहीतर परत म्हणाल की तुम्ही सांगितलं तो वाढणार आणि वाढलं नाही, मग आता काय करायचं। त्यामुळे सांगतोय निसर्गाचा भरोसा नाही आहे, कधीही कुठंही बरसू शकतो।
त्याची गॅरंटी मी देऊ शकत नाही. म्हणून सांगतो की टप्प्याटप्प्याने घ्या. ठीक आहे, एखादा प्लॉट तुमचा कमी नाही जाऊ द्या, परंतु बाकीचे जे पुढचं जे वातावरण आहे हे कधीही बदलू शकतं. त्यामुळं तुमचे 2 प्लॉट तरी अगदी आरामात रेटमध्ये सापडतील. मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि शॉर्टची एडिशन आपली सुरू होणार आहे, त्यामुळं लक्ष नक्की द्या. धन्यवाद.